होमिओपॅथीमध्ये आपण बघितलंय, की आधी सगळी हिस्ट्री घेतली जाते बरोबर. आणि खूप वेळ त्यामध्येच आपल्याला बरंच काय-काय सांगावं लागतं. तर हे सगळ्याचं काय कारण आहे? म्हणजे कशासाठी आपल्याला एवढी हिस्ट्री घ्यायला लागते, की आपण आजार सांगून आपल्याला औषध मिळत नाही? बरोबर. असं का होतं? बरोबर. एक साधं एक्झाम्पल देते, सर्दी खोकल्याचं एक्झाम्पल देते. ज्याच्यामध्ये आता जसा वेदर चेंज होतं, प्रत्येकाला सर्दी खोकला होतो. त्या सर्दी खोकल्याच्या याच्यात सुद्धा ना 10 प्रकारचे 10 व्यक्ती असतात. हं. मायसिन आणि आपण ऑगमेंटिन वगैरे दिलं, अमॉक्सिसिलिन दिलं, त्याच्याने ताप जातो, ते तसं आपण करत नाही होमिओपॅथीमध्ये. हं. होमिओपॅथीमध्ये तुम्हाला त्या आजारात सुद्धा तुम्हाला काय खायचं, म्हणजे काय खावंसं वाटतंय. हां. कोणाकोणाला सर्दी असली तरी थंड खावंसं वाटतं. हं. कोणाकोणाला नाही गरमच पाहिजे. कोणाकोणाला मग काहीतरी पापड, लोणचं असं काहीतरी टेस्टी पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी क्रेव्हिंग्ज असतात. कोणाकोणाला फॅटी फूडचं क्रेव्हिंग असतं, हं. की मला तेच खायचंय. मला बाकी काहीही खायचं नाहीये हं, हं. त्याच्यामध्ये. तर ते क्रेव्हिंग्ज आपल्याला आपली जी रेमेडी जी प्रूव्हिंग झालेलं आहे हेल्दी माणसावरती आधी, हं. जसं मी सांगितलं डॉक्टर हॅनेमननी केलेलं आहे. तर त्या रेमेडीजचे सिम्प्टम्स आणि पेशंटचे सिम्प्टम्स मॅच केले जातात आणि त्याप्रमाणे तुम्हाला ती रेमेडी दिली जाते.